अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण झाल्यानंतर त्याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे? खरंच महारांना त्याचा फटका बसणार आहे का? हा देखील प्रश्न आपल्या समोर पडतो। त्यासोबतच आपल्याला सांगता येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मांग महार परिषदा नेमक्या काय सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या परिषदा का घेतल्या आणि या उपवर्गीकरणामुळे खरंच दलितांमध्ये विशेषतः मांग आणि महारांमध्ये दरी निर्माण होईल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय सांगतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाच्या पाठीमागे अशाच शक्ती भूतकाळामध्ये होत्या का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। मुद्दा असा आहे की अनुसूचित जातीचे वर्गीकरण करावे यासाठी महाराष्ट्रामध्ये दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे। मांग आणि महार ह्या मेजॉरिटीने मोठ्या जाती आहेत, त्यांच्यामध्ये आज वाद सुरू आहे। या वादामुळे खरंच या वर्गीकरणामुळे मांग आणि महारांमध्ये या समाजामध्ये दरी निर्माण होईल का, हा प्रश्न आहे। दुसरीकडे सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय सांगतो आणि भूतकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला, त्या पराभवाला अशीच मंडळी कारणीभूत होती का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। सुरुवातीला आपण बघणार आहोत की मांग आणि महार हे कधी एकत्र होते का, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्यानुसार भूतकाळापासून यांच्यामध्ये एकोपा नाही, यांचे दुःख सारखे आहेत, यांच्या वेदना सारख्या आहेत, यांचे सामाजिक प्रश्न सारखे आहेत, परंतु यांच्यामध्ये जो काही वाद आहे तो वाद आजचा नाही तर 1920 पासून या वादावरती आणि त्यांच्या ऐक्यावरती अनेक वेळा दोन्ही समाजातल्या विचार करणाऱ्या आणि वैचारिक लोकांनी तसा प्रयत्न देखील केला यांना एकत्र आणण्याचा। परंतु जिथे बाबासाहेबांनाच हे लोक एकत्र आले नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये। कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ही समीक्षा केल्यासारखं होईल, परंतु वास्तव आपल्याला नाकारता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना एकत्र आणलं, परंतु पुढे हे लोक एकत्र राहिले का, हा देखील प्रश्न आहे। परंतु हे जरी सर्व असं असलं तरी बाबासाहेबांचा मग पराभव का झाला, याचं देखील उत्तर आपल्याला शेवटी शोधायचं आहे। आता मुद्दा येतो की 1 जानेवारी 1938 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर येथे मांगमहार परिषद घेतली होती। या परिषदेचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। जवळपास 2,500च्या वर लोक या परिषदेला आलेले होते। आता ही परिषद बाबासाहेबांनी सोलापूरमध्ये का घेतली, तर स्वाभाविक आहे की त्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मांग आणि महार समुदाय आहे आणि मग ही परिषद घेत असताना, त्या परिषदेला जात असताना 30 डिसेंबर 1937 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंत देखील एक व्यक्त केलेली आहे की हे जे काही मांग महार चांभार ढोर भंगी हे लोक एकत्र येत नाहीत, हे यांचं एकीकरण होत नाही, ही खंत बाबासाहेबांना होती। म्हणून त्यांना अशा परिषदांच्या माध्यमातून खरं तर या समाजाला एकत्र आणायचं होतं। परंतु हे बाबासाहेबांचं स्वप्न भंगलंय असं आपल्याला म्हणता येते। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मांग समुदाय असेल किंवा इतर ढोर चांभार समुदाय असेल, या समुदायाने आंबेडकरवादी विचाराचं काय केलं, हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो। परंतु आजचा खरा प्रश्न आहे की हे जर उपवर्गीकरण झालं तर या वर्गीकरणाचा फटका हा नेमका कोणाला बसणार आहे? आता याचं उत्तर सगळ्या समीक्षकांनी देऊन झालंय। याचा फटका काय बसणार आहे, राजकीय फटका काय बसणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटलीत। परंतु याचा फटका सर्वात जास्त जर कोणाला बसणार असेल तर तो या 59 जातीपैकी ज्या बाकीच्या जाती आहेत, ज्या मांग असतील महार असतील यांना सोडून बाकीच्या ज्या जाती आहेत, ज्या चांभार आहेत ढोर आहेत भंगी आहेत, अशा खूप सूक्ष्म विचार करायला गेलं तर अतिशय अल्पसंख्याक जाती आहेत, त्यांना याचा फटका बसू शकतो, हे आपल्याला नाकारता येत नाही। राजकीय फटका काय बसणार आहे, तर याचं वर्गीकरण झालं तर कदाचित अशी मागणी समोर येऊ शकते की राजकीय वर्गीकरण देखील व्हावं, शैक्षणिक क्षेत्रात देखील अ ब कडं व्हावं। जसं सगळीकडेच अ ब कडं झालं तर याचा फटका मात्र आपण पाहतोय की आज घडीला ग्रामीण भागापासून ते अगदी ग्रामपंचायत पासून ते पार संसदेपर्यंत जर आपण विचार करायला गेलं तर महार सोडला तर बाकी समुदायाला राजकारणामध्ये फायदा झालाय, हे आपल्याला नाकारता येत नाही।
आणि मग याचा फटका ज्यांना राजकारणात आतापर्यंत फायदा झाला त्यांनाच बसू शकतो असंही आपल्याला म्हणता येतं, परंतु तशा पद्धतीनं वर्गीकरण झालं तर. आता आपल्याला सांगता येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या बॅनर खाली म्हणा किंवा स्वतंत्र मजूर पक्षाच्या संघटने या पक्षाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सलोख्याच्या परिषदा घेतल्या, अनेक सभा घेतल्या आणि विशेषतः आपल्याला सांगता येते 15 ऑगस्ट 1936ला खरं तर स्वतंत्र मजूर पक्ष निर्माण झाला आणि त्या पक्षाने कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि हा जो काही अस्पृश्य वर्ग आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी हा पक्ष निर्माण केला. त्यानंतरची जी परिषद आपल्याला सांगता येते ती म्हणजे 1 जानेवारी 1938 ची परिषद. या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इथल्या महार, मांग, चांभार, ढोर आणि भंगी अशा ज्या काही अनुसूचित जाती आहेत त्या जातींना एकत्र म्हणजे ज्यांना अस्पृश्य समजलं जायचं, जे गावकुसाच्या बाहेर होते, ज्यांना गावात किंमत नव्हती, ज्यांना मेलेलं जनावर, मेलेलं गुरढोरं ज्यांच्या वाट्याला येत होती आणि हे ओढण्याचं काम आणि खाण्याचं कामही त्यांच्याच वाट्याला होतं. गावातली जी काही घाण आहे ती घाण कामं या समुदायानं करावीत असा अलिखित नियमच गावगाड्यामध्ये होता, तो शहरामध्येही होता. आणि मग अशा पार्श्वभूमीवर या सर्व लोकांना मांग, महार, चांभार आणि ढोर आणि इतर ज्या काही अस्पृश्य जाती आहेत अल्पसंख्याक त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येते. बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून असो की स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून असो किंवा आपण पाहतोय की त्यांनी व्यक्तिगत देखील या सगळ्या याच्यावरती लक्ष ठेवून होते, कारण त्यांना राजकीय हक्क हे या लोकांना मिळवून द्यायचे होते, या लोकांना सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते, त्यांचा स्वाभिमान भरायचा होता आणि त्या परिषदांच्या माध्यमातून त्यांनीचा प्रयत्नही केला. अगदी तुम्ही कपडे कसे वापरावेत, बायकांनी साड्या कशा नेसाव्यात, त्यांनी कोणते दागिने वापरावेत, कोणते वापरू नयेत, याच्या साध्या आणि अगदी सूक्ष्म पातळीवर येऊन बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं आणि अनेक इथल्या अस्पृश्य आणि दलित स्त्रियांना त्यांच्या वागणुकीवरती, त्यांच्या एकूणच पहिरावावरती आणि त्यांच्या राहणीमानावरती बाबासाहेब बोलतात, त्यांना समजून सांगतात. याचा अर्थ अगदी सूक्ष्म लेवलला बाबासाहेबांनी हे कार्य केलं आणि अशा पार्श्वभूमीवर त्या परिषदा घेतल्या आणि याच्यातून त्यांनी आपला विचार मांडला. परंतु आपल्याला आता कळतंय की आज ज्या घडीला म्हणजे माझे कार्य, बाबासाहेब काय म्हणतात की माझे कार्य फक्त महाराजांसाठी नाही. आणि पुन्हा बाबासाहेब म्हणतात की मला जर मुलगी असती तर मी मांगाच्या घरात दिली असती किंवा इतर अस्पृश्य जमातीमध्ये दिली असती. असा साधा, स्पष्ट, थेट विचार आणि एवढा मोठा विचार बाबासाहेब सांगतात. या विचाराला कुठेतरी या समुदायाने आज वर्गीकरणाची मागणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आपण बेईमानी केली का, हा प्रश्न स्वतःलाच या लोकांनी विचारला पाहिजे. कारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे नाव देण्यामागे एकच कारण आहे की हे लोक आपल्या हक्क अधिकारासाठी भविष्यामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर, स्वातंत्र्याच्या निर्मितीनंतर संविधानात त्यांनी जे काही कलम टाकले यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशी नावं दिली की या समुदायाने एकत्र राहावं, भटक्या समुदायाने एकत्र राहावं, अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांनी भविष्यात एकत्र राहावं आणि आपले हक्क आणि अधिकार जिवंत ठेवावेत. यासाठी खरं तर या लोकांना एका वर्गामध्ये, शेड्यूल कास्ट या वर्गामध्ये यांना एकत्र आणलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये ही जी काही मागणी मांग समुदायाने लावून धरलेली आहे, तर या मांग समुदायाच्या या मागणीमुळे आज आपण पाहतोय सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडत आहे आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महार समाज देखील ट्रोल होतोय आणि मांग समाज देखील ट्रोल होतोय. परंतु बाकी जाती जमाती मात्र आपलं मौन सोडायला तयार नाहीत, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून राजकीय फटका असेल, सामाजिक फटका असेल, परंतु सर्वात मोठा जर फटका कशाला बसणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून या लोकांना एकत्र आणण्यासाठी यांचा एक वर्ग ठरवला आणि तो म्हणजे शेड्यूल कास्ट, आणि तो संविधानामध्ये निर्माण केला आणि संविधानात तो टाकला की अस्पृश्य जमाती भविष्यामध्ये आपले हक्क अधिकार मागण्यासाठी एकत्र राहावेत, म्हणून त्यांनी हा वर्ग एकत्र केला. परंतु आज आपण पाहतोय की याच वर्गाला आता खरं तर प्रस्थापित राजकीय पक्ष म्हणा किंवा प्रस्थापित संघटना म्हणा, स्वाभाविक आहे की त्या संघटना, ते पक्ष, या समुदायाचा हा इतिहास आहे, या देशाचा हा इतिहास आहे. फोडा आणि राज्य करा. कदाचित तसं राज्य करण्यासाठी देखील ही आजची परिस्थिती नाही, तर आपल्या देशावर अनेकांनी, डचांनी, पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी आणि अनेक लोकांनी आपल्या देशामध्ये राज्य केलं आणि त्या राज्यशाहीने, त्या हुकुमशाहीने, त्या राज्यकर्त्यांनी फोडा आणि झोडाचा जो काही फोडा आणि झोडा, फोडा आणि राज्य करा जो काही हे वापरलेला आहे. आणि तसं अगदी आता त्याच पद्धतीने अनुसूचित जातीचे वर्गीकरण झाल्यानंतर यांच्यात देखील फाटाफूट होईल आणि यांचा एकोपा राहणार नाही.
तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कधी हे लोक एकत्र होते का हा देखील प्रश्न पडतो. नामांतराचं आंदोलन सोडलं तर बाकी कोणत्याच आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने इतर समुदाय म्हणजे महारेतर समुदाय कधी एकत्र आलेला नाही किंवा तो कधी कुठल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरलेला नाही. इव्हन मंडल आयोगाचं आंदोलन सुद्धा इथल्या महार समुदायानं लीड केलं आणि त्यांनी खरं तर ते आंदोलन पुढे रेटलं, हे देखील आपल्याला नाकारता येत नाही. मग अशा पार्श्वभूमीवर ओबीसी असेल किंवा इथला एसटी असेल किंवा एससी मधल्या इतर जाती असतील त्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये या दोन भावांमधल्या भांडणामध्ये काही बोलायला तयार नाहीत किंवा ते पहा वेट अँड वॉच अशी जी भूमिका घेऊन हे सगळे राजकीय नेते असतील किंवा हा समुदाय असेल जो ओबीसी मध्ये येतो किंवा जो एससी एसटी मध्ये येतो, महार आणि मांगांचं भांडण ते शांत डोक्यानं बघत आहेत. अशा पार्श्वभूमीवर खरं तर या दोन्ही समुदायांनी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीने मातंग समाज आक्रमक होत आहे याच्यावरून कळतंय की भविष्यामध्ये हा समाज कधीच एकत्र येणार नाही आणि जो प्रयत्न बाबासाहेबांनी 1938ला केला, 1920ला केला, तो आज खऱ्या अर्थानं त्याचा पराभव. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी जो काही हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तो तुम्हाला पुढे नेता नाही आला तरी चालेल, परंतु त्याची तोडफोड करू नका. आणि आज नेमकं तेच घडलंय. अनुसूचित जातीमधल्या या सगळ्या समुदायांनी आज त्याच जो गाडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक चळवळीचा जो काही रथ आणला होता त्या रथाची चाकं खिळखिळ करून टाकलेत आणि आज तर तो रथ अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समुदायाला खरं तर बहिष्कृत सभा असेल, स्वतंत्र मजूर पक्ष असेल, मांग महार परिषदा घेतल्या. त्याच्यामध्ये फक्त मांग महारच नव्हे तर चांभार, ढोर, भंगी या सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांनी परिषदा घेतल्या. नव्हे तर देशभरातला समुदाय अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट या नावाने एकत्र यावा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी त्यांना लढावं, यासाठी बाबासाहेब आंबेडकर हा वर्ग तयार करतात. आणि आज आपण पाहतोय की या सगळ्या वर्गाची जी काही तोडफोड सुरू आहे. आता मुद्दा असा येतोय की मग आमची प्रगती झाली नाही आणि म्हणून ही तोडफोड होणं गरजेचं आहे. खरं तर या दोन्ही समाजाची अवस्था सारखी असताना जर महार समुदायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूलमंत्र आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी जर पाळला असेल, त्यांनी अंगीकारला असेल तर स्वाभाविक आहे त्या समुदायाची प्रगती होते. आणि ज्यांनी शिक्षणाकडे आज ग्रामीण भागात जर विचार करायला गेला तर मांग समुदायातून देखील अनेक विद्यार्थी समोर येऊन अनेक कुटुंब समोर आले, त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांची प्रगती झाली. त्यांनी काय धर्मांतरच केला असा भाग नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूलमंत्र आहे त्यांनी पाठीपोटाशी धरला आणि शिक्षण घेतलं, त्यांची प्रगती झाली. ज्यांनी घेतला नाही असे महार समुदायातले लोक सुद्धा मागे राहिलेत, कारण त्यांनी तो मूलमंत्र अंगीकारला नसल्यामुळे त्यांची देखील प्रगती झाली नाही. ज्यांनी हा मूलमंत्र अंगीकारला त्यांची प्रगती झाली. त्यामुळे असं काही नाही की शेड्यूल कास्ट आरक्षणामध्ये मांगांना फायदा झाला नाही, चांभारांना झाला नाही, भंग्यांना झाला नाही, महारांनाच झाला असं काही नाही. राजकारणात तर सगळा फायदा मांग आणि चांभारांनी घेतला हे नाकारता येत नाही. आणि आजही आपण पाहतोय एखाद्या अनुसूचित जातीवरती निवडणूक लढवल्यानंतर मग ती जिल्हा परिषद राहो की ग्रामपंचायत राहो, पंचायत समिती राहो की तुमची विधानसभा विधान परिषद राहो, या सगळ्या निवडणुकामध्ये साधं गणित प्रस्थापित पक्ष मांडतात की तुम्हाला टिळा हवाय का निळा हवाय. आणि मग अशा वेळी स्वाभाविकपणे बुद्धिस्ट लोकांना म्हणजेच कालच्या महारांना बाजूला सारलं जातं आणि ज्या काही टिळेवाल्या जाती जमाती आहेत त्यांना राजकारणामध्ये पुढे केलं जातं. हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून राजकीय फायदा महारांना भेटला नाही म्हणून महारांनी मग असा कांगवा करायचा का की आम्हाला राजकीय फायदा भेटला नाही. ग्रामीण भागामध्ये अगदी ज्याला कशालाच काही येत नाही अशा व्यक्तीला जाणीवपूर्वक सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पार झडपी, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये निवडून दिलं जातं. परंतु जो लढतो, जो लढा देतो आणि जो गावागाड्यातला एखादा कार्यकर्ता आहे आणि तो सगळ्यांचे प्रश्न मांडतो, इथल्या व्यवस्थेला भांडतो, अशाला जाणीवपूर्वक बाजूला केलं. आणि मग निळा पाहिजे का टिळा पाहिजे का खिळा पाहिजे ही जी काही अलीकडच्या काळात जी गुप्तपणे सोशल मीडियामध्ये जी मांडणी सुरू आहे ती खरं तर या देशातल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारित समाज निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी बैमानी आहे हे आपण नाकारू शकत नाही. खरं तर आपल्या समाजाचं प्रबोधन मांग समाजातल्या लोकांनी करायला पाहिजे होतं की त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी त्यांच्या समाजाला द्यायला पाहिजे होता बाबासाहेबांच्या नंतर. परंतु तसं न करता थेट वर्गीकरणावर हे लोक येऊन थांबलेले आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्याला सांगता येते
की याच्या पाठीमागे खरं तर एखादी शक्ती आहे का? तर शक्ती आहे असं म्हणून आपण अनेक दुश्मन वाढून घेण्यापेक्षा हे मांग समुदायालाच कळायला पाहिजे होतं, पण त्यांना ते कळत नाही, कारण त्यांनी ते ठरवलंय. आता मुद्दा असा आहे की 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माणगावची परिषद असेल, त्या परिषदेमध्ये बहिष्कृत लोकांसाठी, अस्पृश्य लोकांसाठी बाबासाहेबांनी मांडलेली मतं असतील आणि त्या परिषदेचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू महाराज आहेत. आणि शाहू महाराज म्हणतात की दलितांनो, म्हणजे अस्पृश्यांना त्यांना त्यांचा नेता, तुम्ही तुमचा नेता निवडला, तुम्हाला तुमचा पुढारी भेटला, असं मत शाहू महाराज व्यक्त करतात आणि बाबासाहेब आंबेडकर या सर्व समुदायाचे पुढारी होतात. परंतु आजच्या घडीला जेव्हा आपण विचार करायला जातो की त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शाहू महाराजांचा विसर खरं तर या समुदायाला पडलाय आणि याच्यातून आपण पाहतोय म्हणजे मांग समुदायालाच पडला अशाचा भाग नाही, तिथला चांभार असेल, भंगी असेल, ढोर असेल, हा समुदाय सुद्धा आज आपण पाहतोय की हा समुदाय सुद्धा बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे आलाय का किंवा त्यांनी तो विचार अंगीकारलाय का? आज आपण जर पाहिलं तर एक सर्वे जरी आपण केला तर त्या सर्वेत आपल्याला स्पष्ट दिसेल की अनेक लोकांच्या घरामध्ये, अगदी साधा विचार आहे हा परंतु फार मोठा आहे, अनेक लोकांच्या घरामध्ये आजही अनुसूचित जातीमधल्या लोकांच्या घरात बाबासाहेबांच्या प्रतिमा नाहीत, राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमा नाहीत. इव्हन शाहू महाराज आमच्या जात समुदायाचे आहेत म्हणणाऱ्या लोकांच्या घरात सुद्धा नाहीत. हे सामाजिक वास्तव आहे, हे नाकारू शकत नाही. आणि मग आता आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण पहिल्या 3 प्रश्न आपण सुरुवातीला विचारली होती की वर्गीकरणामुळे मांग महार समाजात दरी निर्माण होईल का किंवा होईल का? तर स्वाभाविक आहे ती दरी निर्माण होणारच, ती अधिक निर्माण, दरी पहिलीच आहे ती अधिक निर्माण होणार आहे, ते एकोप्यानं भविष्यामध्ये येणार नाहीत, याचा फटका या दोन्ही समाजाला होणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय सांगतो, जो आता आपण सांगितला की या समुदायाने एकत्र राहावं, त्याशिवाय तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटणार नाही, त्याशिवाय तुमचे हक्क अधिकार तुम्हाला भेटणार नाहीत, हा विचार या समुदायाने अंगीकारलाय का? तो विचार सांगतो, परंतु आज ऐक्य टिकून राहत नाही, याचा अर्थ हा विचार देखील कुठेतरी मागे पडतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला समतावादी विचार, संघर्षाचा विचार, संघटनेचा विचार आज या लोकांमधून जर गेला तर भविष्यामध्ये अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट या समुदायाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. पुढे आपल्याला सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कोणत्या शक्तीने केला? आता साहजिकच आहे, तुम्ही जर काल पाहिलं तर हा पराभव काँग्रेसने केला आणि काँग्रेसनं बाबासाहेबांचा म्हणजे 51-52च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव करण्यासाठी काँग्रेसनं काय केलं हे जगजाहीर आहे. इकडे आपण पाहतोय की भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनं काय केलं हे जगजाहीर आहे. तेच आजच्या घडीला प्रस्थापित व्यवस्थेकडून मांग समुदायाला फूस लावल्या जात आहे असा जो आरोप आहे, तर स्वाभाविक आहे की त्या काँग्रेसनं त्या काळात जे केलं तेच या काळामध्ये आज सत्ताधारी लोक करत आहेत असं आपल्याला म्हणता येते. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मला जर कोणी लावून देत असेल किंवा माझ्या समुदायाला कोणी लावून देत असेल तर मला समजलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे. आणि मग हे भान आज तागायत म्हणजे 1920 किंवा 1938 पासून ते आज आपल्या 2026 पर्यंत सामाजिक चळवळीमध्ये राहिलेल्या या सगळ्या लोकांना ते भान आलं नाही. याचा अर्थ सामाजिक चळवळीमध्ये जे काही लोक पुढे आले मांग समुदायातून, त्यांचं ते काही जे आभासी आंबेडकरवाद होता तो आता गळून पडलाय आणि त्यांनी सिद्ध केलंय की आम्हाला तुमच्या आंबेडकरवादाशी काही देणं घेणं नाही. आणि मग या सगळ्या परिषदांच्या माध्यमातून बाबासाहेब ऐक्याची भूमिका मांडतात आणि एवढ्या साध्या आणि मोठ्या विचाराला खरं तर ह्या समुदायाने नाकारलं असं आपल्याला म्हणता येते. आणि बाबासाहेबांचा पराभव आपण पाहिला असेल 51-52च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे खरं तर सहकारी असलेले आणि स्वकीय साहेब म्हणून असलेले काजरोळकरांना उभं करून त्या बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनं केला होता. अगदी तसंच आता आहे. त्या काळामध्ये जशी मांग आणि चांभार समुदायाला बाबासाहेबांपासून तोडण्याचा प्रयत्न एका शक्तीने केला, प्रस्थापित व्यवस्थेने केला, अगदी तसंच आजही होत असेल, त्यात वावगं काही नाही. खरं तर आपल्याला समजलं पाहिजे की हे नेमकं कोण घडून आणत आहे. आणि कळून जर आपण वेड्याचं सोंग घेणार असाल, झोपेचं सोंग घेणार असाल तर या समुदायाचा पराभव हा अटळ आहे. कारण नाहीतरी महार समुदायाला राजकारणामध्ये किती करिअर घडवता येतं हे आपण जर पाहिलं तर आजही त्यांच्या बाबतीमध्ये सॉफ्ट कॉर्नर इथल्या प्रस्थापित पक्षांचा नसतो. हा सॉफ्ट कॉर्नर खरं तर या मांग, चांभार, ढोर, भंगी आणि या
आणि इतर जातींसाठी असतो आणि त्यामुळे महार समुदायाचा राजकारणात पहिलाच कुठेच त्यांचं राजकीय करिअर नाही, हे गेल्या 50-60 वर्षामध्ये आपण पाहतोय. परंतु दुसरीकडे मात्र ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जीवाचा आट्टापट्टा करून महार समुदाय शिकतोय, हे मात्र त्यांचं नुकसान करणारं ठरेल असं जर वाटत असेल तर हा देखील विचार आजच्या घडीला आपण मागे टाकला पाहिजे. कारण त्या समुदायामध्ये आजही तितकी जिद्द आहे, आजही तो समुदाय आपल्या कष्टाच्या वरती तो पुढे जाऊ शकतो. कारण त्यांनी एकच मूलमंत्र आपल्या पाठीशी घट्ट बांधलेला आहे आणि आपल्या मनात घट्ट बांधलेला आहे आणि तो बाबासाहेबाचा मूलमंत्र हा महार समुदायाने जपलाय, ते तुम्ही नाकारू शकत नाही. आणि तो मूलमंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. धन्यवाद.